नमस्कार, मी निखिल चौधरी. महासंगम न्यूज नेटवर्क मध्ये तुम्हा सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत आहे. महाराष्ट्रातील एक ज्वलंत विषय तपोवन. तर आज आपण आलो आहोत नाशिक येथील तपोवन येथे. जाणून घेऊयात नाशिककरांच्या नक्की प्रतिक्रिया काय आहे तपोवनाविषयी महासंगम न्यूज सोबत. महासंगम न्यूज, खुलासा सत्य असत्याचा. दादागिरी नाही चलेगी. नाशिक आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं. नाशिक आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं. 2026-27 मध्ये जो कुंभमेळा होणार आहे त्यासाठी तपोवनातील झाडं तोडणं खरंच गरजेचं आहे का? सर्वप्रथम सर्व नाशिककरांना प्रणाम. मी डॉक्टर संदीप श्रीधर भानोसे, गरुड झेप प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष. 25 मार्च 2018 ह्या दिवशी हे जे बोर्ड हातामध्ये घेतले ते आस्त्यागत हातामध्ये आहेत आणि आपले 22 जागतिक विक्रम झालेले आहेत. त्यामुळे नैतिक अर्थाने लोकांना प्रबोधन करणे आणि झाडं तुटू नये म्हणून एक संघर्ष उभा करणे हे गेले 8 वर्ष सुरू आहे. आत्ता तुम्ही जो प्रश्न केलेला आहे की कुंभमेळ्याच्या निमित्ताने ही जी काही वृक्षतोड होणार आहे तर त्याच्याबद्दल आमचं मत एकच आहे की साधू संत संन्यास का धारण करतात, तर ते लौकिक अर्थाने ते आपल्या निसर्गाशी जोडण्याकरता जंगलामध्ये जाऊन साधना करतात, उपासना करतात. आणि आता असं इथे नाशिकमध्ये पहिल्यांदाच कुंभमेळ्यामध्ये असं बघायला मिळतंय की साधू संतांकरता वृक्ष तोडून इथे सिमेंट कॉन्क्रीटचं घर बांधले जाणार आहे. ते अतिशय आम्हासारख्या जुन्या लोकांना हे पटत नाहीये. असं होऊ नये म्हणून हे आजचा आमचा 22वा दिवस आहे आंदोलनाचा. रोज सकाळ 7 वाजता इथे येतो आणि संध्याकाळीच घरी जातोय. कुणी ना कुणी इथे जेवण आणतंय, वनभोजन होतंय. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जसं लोक आपल्या घरनं शिदोरी बांधून यायचे, जे काही असेल आपल्या घरातलं भाजी भाकरी, चटणी भाकरी, ठेचा, ते इथे सगळेजण घेऊन येत आहेत आणि एकमेकांना मदत करतायत. आणि हा संघर्ष आता जन आंदोलन, आम्ही काही टाळकेच फक्त आपण म्हणू बोटावर मोजणारे आधी इथे उभं राहत होतो. आता हे नाशिककर सगळे यायला लागलेले आहेत आणि हा आता एक मोठा राष्ट्रीय प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण भारतभर वृक्षतोड चालू आहे विकासाच्या नावाखाली. बरोबर. आणि जागतिक स्तरावर पाहिलं तर ग्लोबल वॉर्मिंग, दिवसेंदिवस पृथ्वीचं तापमान हळूहळू का होईना वाढत चाललेलं आहे. मला जर तुम्ही विचाराल तर 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी नाशिक हे थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध होतं. भर उन्हाळ्यामध्ये 32 ते 35 टेम्परेचर होतं. आता इथे उन्हाळ्यामध्ये 40-45 म्हणजे नागपूर व्हायला लागलेलं आहे. आणि हे का झालं तर कुठलाही विकास करायचा म्हटलं की पहिले वृक्षाचीच वृक्षतोड होती. हे होऊ नये म्हणून हे जन आंदोलन आहे. कुंभमेळ्यासाठी कुठेतरी तपोवनातील वृक्ष न तोडता काही पर्याय मार्ग करता येऊ शकतो? आमच्याकडे परवा आर्किटेक्ट कॉलेजचे प्रिन्सिपल मुख्याध्यापक आलेले होते आणि त्यांनी संशोधन केलेलं आहे नॅचरल हॅबिटॅट, झाडांवरच कसं राहता येऊ शकेल, खाली लोकांना झाडं न तोडता सगळ्या प्रकारच्या आधुनिक सोयी कशा उपलब्ध करून देता येईल टेंटच्या माध्यमातून. पण सरकारचं आता डोकंच ठिकाणावर नाही असं आम्हाला लक्षात यायला लागलं. असे जे तज्ज्ञ लोक आहेत ज्यांनी PhD केली आहे त्यांच्याशी ते सांगायला तयार, पण तुम्ही बोलवा ना. आज माझ्या 3 PhD झालेल्या आहेत व्यवस्थापनावर, पण मी इथे रस्त्यावर येऊन उभा राहतोय. बोलवलं उद्या तर आम्ही सांगायला येणार आहेत, पण कोणाला त्याची बुद्धिजीवींची कोणालाही पडलेली नाही आहे. पण ह्याच्यावर उपाय आहेत. झाडं न तोडता सुद्धा चांगल्या पद्धतीने बघा ना. आता तुम्ही नजर जरी टाकली, तुम्ही कॅमेरा फिरवला तर बऱ्यापैकी 2 झाडांमध्ये काय आहे, जागा आहे. आणि याच्यामध्ये अगदी आरामात टेंट्स काय करता येऊ शकतात, शेकडो टेंट्स उभे करता येऊ शकतात असं आमचं आंदोलकांचं म्हणणं आहे. आणि काही आता टेंट आम्ही 2-4 दिवसामध्ये इथे उभे करून दाखवणार आहोत. सगळ्यात महत्वाचं की असं पण करता येऊ शकतं. आम्ही जर आता तुम्ही नाही करणार तर कुणीतरी करून दाखवेल आणि त्याच्यावरनं मग आपल्या माध्यमांच्या माध्यमातून सगळ्या जगाला कळेल की इथे सामाजिक काम करणारे लोक सुद्धा टेंट उभे करतायत. बरोबर. तर नाशिककरांचं यावरती असं म्हणणं आहे की तपोवनातील वृक्ष कत्तल करण्याऐवजी ते वृक्ष असतानाच येथे पर्याय मार्ग अवलंबता येऊ शकतो. काय वाटतं, कुंभमेळ्यासाठी नाशिकमधील जे तपोवनातील वृक्षांची कत्तल करण्यात येणार आहे ती करणे योग्य आहे का? याला पर्याय मार्ग उपलब्ध होऊ शकतो का? नाही, कत्तल सरसकट करताय ते चुकीचं आहे. त्यांनी अजून डॉकेट बनवलं नाही, पूर्ण सर्वे झाला नाही आणि हे न करताच त्यांनी नोटीस दिली आणि त्या हरकतींवर सुनावणी केली. तर ही जी पद्धत जी आहे कत्तल करण्यासाठी, जी घाईगडबडी जी पद्धत वापरली आहे ती निश्चितच चुकीची आहे. मी ऐकलं म्हणजे याच्या आधी आता 700 ते 800 झाडांची कत्तल करण्यात ऑलरेडी आलेली, हे खरं आहे का?
तपोवनाच्या पुढे 2 STPचं काम चालू आहे, सिवेज ट्रीटमेंट प्लांटचं. तिथे झाडांची कत्तल झाली, पण तो नंबर वगैरे आमच्याकडे आला नाही. त्याची पेपर नोटीस वगैरे किंवा त्याचा सर्व्हे रिपोर्ट आम्ही अजून पाहिलेला नाही. मुळात साधू संतांना जंगलात आणि याच्यात राहणं ही गोष्ट नवीन नाहीये. तर साधू संतांच्या नावाखाली हे झाडं काढण्यामागं तुम्हाला काय वाटतंय का, काही वेगळा उद्देश असू शकतो? निश्चितच त्यांनी साधुग्रामच्या नावाखाली काय केलंय की एक ऑप्शन अजून आणलेला आहे. म्हणजे हा जो ग्रीन झोन आहे, त्या ग्रीन झोनचा येलो झोन करून त्यामध्ये ते माईसचं एक कमर्शियल सेंटर उभं करत आहे. तर ते खूपच दुःखदायी आहे आणि त्यासाठी झाडांची कत्तल होत आहे हे, असं वाटतंय. म्हणजे हे वन वन न राहता याचं मैदान करायचा विचार चालू आहे. नाशिककरांना मान्य आहे का तपोवनातील झाडांची कत्तल करून इथं दुसरं काही डेव्हलपमेंट करणं? नाही, डेव्हलपमेंट तर सरासर कोणालाच मान्य नाहीये. त्यातले काही लोक आहेत जे म्हणतात की साधुग्राम व्हावं, पण झाडांना धक्का न लावता साधुग्राम व्हावं अशी त्यांची भूमिका आहे. आणि आमचं म्हणणं तर आहे की हे डीम फॉरेस्ट व्हावं, हे वारसा वन आहे. रामायणाचा हा इथला एक टर्निंग पॉईंट आहे, त्यानुसार हे वनच राहावं आणि पुढचे अनेक 12-12 वर्ष जे आहेत पुढचे इथे वन आणि वनच राहावं. हे बायोडायव्हर्सिटी झोन व्हावं, डीम फॉरेस्ट व्हावं, हे सॅक्रेड जंगल व्हावं, फॉरेस्ट व्हावं अशी आमची इच्छा आहे. अ, कुठल्या तरी राजकीय नेत्याला मी बोलताना ऐकलं की हे वृक्ष लागवड आम्ही केलेली आहे, म्हणजे हे वृक्ष आधीपासून आहेत का याची कुठंतरी हे लावण्यात आले होते? निश्चितच, पण त्यांनी ही पूर्ण माहिती दिली नाही. आम्ही लागवड केली म्हणजे आमच्या पैशातून मनपा थ्रू ही लागवड केली आहे. ते काही त्यांच्या पार्टी फंड म्हणून त्यांनी लागवड केलेली नाहीये. हा पब्लिकचा मनी आहे. आणि ही जी लागवड जी आहे याचा इतिहास जर पाहिला तर 2003 ते 2006 मध्ये नॅशनल हायवे 3 मुंबई आग्रा रोड जो आहे त्याच्यावर ब्लँकेट स्टे हायकोर्टने दिला होता. त्याचं एक कंपल्सेटरी तडजोड एक प्लांटेशन सांगितलं होतं. तिथे 5-6 हजार मोठमोठे महावृक्ष तोडले होते, तर त्याचे कंपन्सेशन द्यायचं होतं. ते त्यांनी खूप उशिरा 9 वर्षांनी 2015 नंतर दिलं. तर त्याची जी झाडं आहे ही रेंट्री वगैरे त्याची झाडं आहेत. तर हे कंपल्सेटरी प्लांटेशन आहे, हे काही राजकारणी लोकांनी लावलेली नाहीये. हे मनपाच्या बजेटिंगमधून आलेली झाडं आहेत. हे कंपल्सेटरी प्लांटेशन आहे नॅशनल हायवेचं. तर आधीच ही कंपल्सेटरी प्लांटेशन असल्यामुळे ते पुन्हा तोडून दर 12 वर्षांनी पुन्हा झाडं लावायची आणि तोडायची असा उपद्व्याप इथे व्हायला नको, ही शेती ह्या प्रकारची व्हायला नको असं आमचं मत आहे. धन्यवाद सर. सर तुम्ही नाशिकचे आहेत प्रॉपर? हो, माझा जन्मही इथलाच आहे. नाशिकमध्येच वाढलो. नाशिकमध्ये शिकलो. तर कुंभमेळ्यासाठी नाशिक येथील तपोवनातील झाडांची कत्तल करून साधुग्राम उभं करण्यात येणार आहे, यावरती नाशिककरांचं मत काय, तुमचं पर्सनल मत काय यावरती? माझं पर्सनल मत जे आहे ना, की जे आहे त्याला तसंच ठेवावं आणि त्यामध्ये त्याला वापर करून जेवढा आपल्याला कटिंग न करता, वृक्ष न तोड करता जे आपल्याला साधता येईल ते साधावं. आपल्याला काय कुंभमेळ्याच्यासाठी विरोध नाही आहे कुठल्याही गोष्टीचा. आपल्याला हा कुंभमेळा म्हणजे आपला हा महापर्व आहे आणि या महापर्वाला विरोध करणं अयोग्य आहे. आणि ह्यातून आपल्याला निसर्गालाही सोबत घेऊन जायला आणि त्यानंतर होणारा जो काय सगळ्या गोष्टीचा मॅनेजमेंट आहे ह्यामध्ये येणारी लोक आहेत, त्यांचं व्यवस्था आहे, त्यांच्यापासून तयार होणारी जी काही कचरा आहे, घाण आहे, या सगळ्या व्यवस्थेचं व्यवस्थापन प्रॉपर होण्यासाठी झाडं तोडून आपण आणखी प्रदूषण बनवण्यात काय अर्थ नाही आहे. तर प्रदूषण कमी करण्यासाठी या झाडांचा उपयोग होऊ शकतो, कारण त्यांच्या ह्याच्यातून जे काही घाण निघणार आहे तो त्याचं खत बनेल आणि त्याच्यातूनच सगळ्या गोष्टी घडणार आहेत. मग ते झाडं तोडून उपयोग नाहीये. ह्या झाडाच्या आजूबाजूला तुमच्या रावट्या उभ्या राहू शकतात आणि कुठल्याही साधू संतांना संसाराचा लोभ नाहीये. तर ते नॉर्मली जसे आज जगतायत ते तसे उद्या येऊन जगतील, आपल्या इथे राहतील, आनंदी राहतील. आणि आहेत नाशिककर सगळे त्यांच्यासोबत आहेतच ना. नाशिककर त्यांना सगळ्या गोष्टींचा आदरातिथ्य करायला तयार आहेत. ते आमचे पाहुणे आहेत. आम्ही आयोजक आहोत. आम्ही त्यांचं सगळं करायला तयार आहेत. नाशिककरांचा कुठलाही विरोध नाही आहे या गोष्टीसाठी आणि सगळे सोबत आहेत. आपल्या शासनाच्याही सोबत आहे, शासनाच्या विरोधात नाही आहे. त्यांनी फक्त ह्या लोकांचा विचार करावा, कारण की हे जे वृक्ष आहेत हे ऑक्सिजन देत आहेत आणि माझी पुढची पिढी काय घेणार आहे? बरोबर. इथे जर कार्बन डायऑक्साईड राहिला तर मग ऑक्सिजन कोण द्यायचा? त्यासाठी आम्ही सिलेंडर विकत घ्यायचे का? त्यांची परिस्थिती असेल, पण माझ्यासारख्याची किंवा आणखी काही लोकांची, गरीब लोकांची परिस्थिती नाही ऑक्सिजनचे सिलेंडर घ्यायचे, त्यांचे जीव जातील. बरोबर. मग आपण जर वृक्ष लावतच नाहीये आणि ते जतनही करत नाहीये, मग तोडायचा अधिकार कोणाला? तुम्ही लावत नाही, तुम्ही करत नाही आणि ते तोडायचा अधिकार तुम्ही तुमच्याकडे घेताय, तर हे चुकीचं आहे. माझं असं मत आहे की प्रशासनाला की ह्यातनं एक छान असा व्यवस्थित असा विचार करावा
वृक्ष न तोड करता ह्या व्यवस्थेचा चांगल्या पद्धतीने वापर करून येणाऱ्या लोकांना हे वन आहे हे दिसलं पाहिजे आणि वनासारखंच राहायला पाहिजे. याच्यामध्येच आनंद आहे. या नाशिकची ही शान आहे, वन असणं आहे. आणि पूर्वीपासून वन होतं नाशिकचं. आता तर असं झालंय की पूर्वी नाशिक वनामध्ये होतं, आता असं झालंय की नाशिकमध्ये वन झालंय, ते बरोबर. तपोवन, आणि त्याची जागा छोटी झाली. बरोबर. ते मोठं व्हायला, ते ऍक्च्युली मोठं होतं, पण आपण लोकांनी सिमेंटचे जंगल एवढे वाढवली आहेत का प्रमाणच नाही आहे. इथल्या प्रत्येकाला एक लिमिटेशन दिलेले आहेत की तुम्ही जिथे सिमेंटचे जंगल वाढवतात म्हणजे घर बांधतात, तिथे तुम्हाला एक लिमिटेशन दिले की तुम्हाला एवढ्या प्रमाणामध्ये ग्रीनरी पाहिजे, तुमच्याकडे ग्रीन झोन तुम्ही युटिलाइज केलं पाहिजे, झाडं लावली पाहिजे, पण कोणी लावत नाही. सगळीकडे असाच गोंधळ झालेला आहे. इथेच नाही, मुंबईत तीच परिस्थिती, हायवेला तीच परिस्थिती. सगळ्या ठिकाणची मोठी मोठी झाडं तोडलीत या लोकांनी, जी खूप सारा ऑक्सिजन देतात. पिंपळाची झाडं, वडाची झाडं योग्य नाही आहे. आता कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. हे शासनाने लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक वेळेला तुम्हाला सिमेंट काय ऑक्सिजन देत नाही, तुम्हाला हे निसर्गातूनच जे भेटणार आहे तेच तुमच्यासाठी आहे. याचा विचार केला पाहिजे. माझं एवढंच मत आहे. धन्यवाद सर. त्या नावाखाली किंवा कुंभमेळ्यासाठी जे तपोवनातील झाडांची कत्तल करण्यात येणार आहे हे योग्य आहे का? हे कोणालाच मान्य होणार नाहीये. तुम्हाला झाड कापायची काही गरजच नाहीये. आणि पहिली गोष्ट जे प्रभू रामचंद्रानं, प्रभू सीतामाईने, हनुमानानं, लक्ष्मणानं इथे त्यांचा वनवास घालवलेला आहे. हे दंडकारण्य आहे आणि हे तपोवन आहे. तपोवन का म्हटलं जातं तर इथे अनेक साधू संतांनी, अनेक योगी पुरुषांनी, अनेक महान ऋषींनी इथे तप केलेलं आहे. इथे देवधारणा केलेली आहे, साधना केलेली आहे आणि त्यांना देवत्व प्राप्त झालेलं आहे. त्यांनी जगाच्या उद्धारासाठी जे काही परमेश्वराकडे मागितलेले आहे ते आपल्या चांगल्यासाठी, भल्यासाठी इथे आराधना केलेली आहे. आणि अशा या पवित्र वास्तूमध्ये ते तुम्ही हे तोडायला निघालात आणि बिल्डरच्या घशात हे काही कारण नाहीये. हा धंदा आणि धंदाचे हा बीजेपीच्या सरकारनं हा सर्व उरला सुरला. पहिले मागच्या कुंभमेळ्यात 350 एकर जागा यांच्या ताब्यात होती. ती सर्व रिझर्वेशन हा हरित पट्टा नष्ट केला त्यांनी. पुढे ती त्याचा हिशोब देत नाहीये. आता ही 54 एकर राहिली. त्या गिरीश महाजनला माहित नाही अजून कुंभमेळा कधी आंघोळ केली नसल. कर म्हणा, इथे करून दाखव कपिला नदीत आंघोळ. आणि तो सांगतो का इतकी जागा होती ना, आता जागाच नाही. आणि मग साधुकाम कुठे व्हायचा? अरे याच्या समोर 600 एकर आहे. तू ज्या बिल्डरला घेऊन बसला ना बोलायला, त्यालाच विचार कुठे कुठे जागा आहे. खूप जागा मिळेल तिथे. पण हे झाडं तोडायचे पैसे, झाडं आणायचे पैसे, झाडं लावायचे पैसे आणि नंतर पण ते ठेकेदाराला सांभाळायला, पाणी घालायला द्यायचे त्याचे पैसे. अरे पैसे नेशील तरी कुठे? असं कुठंतरी वाटतं का कुंभमेळ्याच्या नावाखाली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न होतो? काही राजकीय नाही. यांचं राजकारण फक्त अडाणी अंबानी धंदाणग्यांसाठी आहे. हे सर्व शहरामध्ये ही जंगलतोड चाललेली आहे. सोमेश्वरला चाललेली आहे, त्र्यंबकेश्वरला चाललेली आहे, पेठच्या रोडला चाललेली आहे. हजारो कत्तल केली जाते आणि ते भूखंड जे आहे ते बिल्डरांच्या आणि धनधानक्यांच्या ताब्यात देत आहेत. भूखंडाचं श्रीखंड हे लाटतायत आणि म्हणून याला नाशिकचा ऑक्सिजन आहे. हे झाड आहे ना, हे ऋषींपेक्षा मोठं आहे, ऋषी मुनींपेक्षा मोठं आहे. यांनीच ऋषी मुनींना छाया दिलेली आहे, यांनीच ऋषी मुनींना ऑक्सिजन दिलेला आहे, यांनीच ऋषी मुनींना इथे आधार दिलेला आहे. आणि म्हणून हे झाड ऋषी मुनींपेक्षा मोठं आहे, कारण या शहराचा तो आत्मा आहे, शहराचा हा श्वास आहे, शहराचा ऑक्सिजन आहे. हे जर नसते तर आम्हाला सिलेंडर पाठीमागे घेऊन फिरायला लागला असतं. काय वाटतं, वृक्ष तोड करणे योग्य आहे का? मी सगळ्यात महत्वाची गोष्ट हे सांगतो, एका मानवाला 4 झाडाचा ऑक्सिजन लागतो डेली. बरोबर. आज भारताची लोकसंख्या 150 कोटी आहे, म्हणजे आज आपल्याला 600 कोटी कमीत कमी झाडं पाहिजे. बरोबर. आज ऑक्सिजन हे एकदम महत्वाची गरज आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आज माणूस पैदा होतो तो दूध नाही पेत, तो पहिला ऑक्सिजन घेतो. ऑक्सिजन ही मानवाची सगळ्यात पहिली गरज आहे. बरोबर. आणि ऑक्सिजन हे असलंच पाहिजे. झाडं जर तुटले तर ऑक्सिजन प्रमाण कमी होईल. मला एक सांगा, साधू संतांना येण्यासाठी इथं जागा आहे ना, इथं टेन बांधा ना, तुम्ही याच्यात पण राहू शकतात ना. असं नाही का काही झाडं तोडलेच पाहिजे. झाडाच्या फांट्या वगैरे साफ केल्या तर याच्यामध्ये पण टेन बांधून ते राहू शकतात. बरोबर. झाडं तोडण्याची गरज नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे ऑक्सिजनाची व्हॅल्यूज कळत नाही लोकांना. आज आपल्या बघा भारतामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, ऑक्सिजन नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम आलेले आहे. आणि त्या प्रॉब्लेममुळे आता इतकं बिकट परिस्थिती झालेली आहे का
कोरोनामध्ये ऑक्सिजन भेटत नव्हतं. मग ते आपल्याला तेव्हा व्हॅल्यू कळाली आपल्याला, म्हणजे एवढा प्रॉब्लेम हा असा आहे. बीजेपीच्या काळामध्ये जे महाजन साहेबांच्या हातामध्ये हे सूत्र दिले आहेत नाशिकचे, हे नाशिकची घाण करण्यासाठी आहे, ठेकेदारांना पोचण्यासाठी आहे. आज काँग्रेस पक्ष का उतरतोय? त्यांना आढळतंय का नाशिक शहराच्या लोकसंख्येवर याचा प्रदूषणाचा परिणाम पडणार, म्हणून जीव धोक्यात टाकून आज काँग्रेस पक्ष इथे येतोय. कशासाठी येतोय? नागरिकांच्या जीविताला सांभाळण्यासाठी, महाजनांच्या सारख्यांच्या पोट भरण्यासाठी नाही. येते की पूर्वी ज्यावेळेस इथे तपोवनात झाडं लावली, ऑक्सिजन जास्तीत जास्त लोकांना मिळावा, साधू संत इथे राहतात त्यांच्यासाठी पण हे पाहिजे म्हणून लावली गेली. ही परवानगी कोणी दिली? मनपाने. बरोबर. तत्कालीन पूर्वीचे सरकार असतील काय असतील ते. पूर्वी तुम्हीच परवानगी द्यायची, तुम्हीच झाडं लावायची, तुम्हीच नंतर ते वाढल्यानंतर ते वृक्ष झाल्यानंतर परत तोडायला तुम्हीच यायचं आणि नंतर म्हणायचं 15 किलोमीटर लांब फाशीच्या डोंगरावर ही झाडं तोडून आम्ही त्याच्यात 10 पट झाडं लावू. म्हणजे 10 पट झाडं लावता लावता पुन्हा 10 वर्ष झाल्यानंतर ते म्हणतील आजूबाजूला बिल्डर वगैरे लॉबीला ती जागा चांगली वाटते पुढची फाशीचे डोंगर, तोपर्यंत 15 वर्ष उंच झालेली झाडं ती पण यांनी नंतर तोडायची. म्हणजे हा जो प्रकार आहे परवानगी यांनीच द्यायची, सगळं केल्यानंतर पुन्हा यांनीच तोडायचं. आणि मला म्हणायचंय इथे आजूबाजूला लॉन्स आहेत, लॉन्स आहेत आणि त्या लॉन्सच्या ठिकाणी एक साधूला जर तुम्ही तिथे त्या ठिकाणी स्थलांतरित केलं आणि त्या ठिकाणी त्यांना भाडं देऊन टाकलं वार्षिक लॉनवाल्यांना, इकडे या. पण ते साधूंचाही हाल होणार नाही, कोणाचे हाल होणार नाही आणि ह्या निसर्गाच्या मध्ये मुळात राहू साधू शकतो ना. संतांना- साधू पण राहू शकतो, जंगलात राहणारा साधू आहे, बरोबर. तो इथे पण राहू शकतो. मुळात साधू संतांना जंगलात राहणं ही गोष्ट नवीन नाहीये. हा. तर जंगल तोड न करता पर्यायी मार्गाचा अवलंब करता येऊ शकतो, हेच नाशिककरांचं म्हणणं आहे. निश्चित 100% लॉन्स आहे या ठिकाणी, ते लॉन्स आहे, काय आवश्यकता नाही ना झाड तोडायची. झाड तोडलं तर आम्ही आत्मदान करू, एक झाड तोडलं तरी आम्ही कार्यकर्ते आत्मदान करू. धन्यवाद सर. तर माझा क्वेश्चन असा आहे की येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नाशिक येथील तपोवनातील जी झाडांची कत्तल करण्यात येणार आहे ती करणं योग्य आहे का, किंवा कत्तल न करता याला काही पर्यायी मार्ग काढता येऊ शकतो का? तर हे बघा, हे करणं योग्य नाही आहे. हे आम्ही गेली आज 24वा दिवस आहे इथे, आम्ही 16, 17, 18 तास थांबून आम्ही आंदोलन केलेलं आहे, परंतु ह्या प्रशासनाला अजूनही जाग येत नाही आहे. या अगोदरची काही आंदोलनं होती वृक्ष कटिंगची किंवा काय वृक्षतोड, तर त्यांचा निर्णय कमीत कमी 7-8 दिवसात प्रशासनाने घेतला होता. आणि मला असं वाटतं की प्रशासन ह्या जागेवरच हट्टी काय इथेच करायचं. हा दिसतो आपल्याला, हा तेवढा एरिया नाही आहे. 1834 जी आहे ती फक्त डॉक्युमेंटची संख्या आहे, परंतु उद्या जर समजा ही झाडं मध्ये जर तोडायला गेले तर उद्या 40-50-60 हजार झाडं आहे, मोठं जंगल आहे मध्ये, बरोबर आहे की नाही. तर आमचा तर सक्त विरोध आहे. आम्ही एक वृक्षप्रेमी आहोत, एक पर्यावरणप्रेमी आहोत, मी विशाल पाटील. परंतु मला काय होतं की अतिशय दुःख होतं, एक सामान्य नागरिक जे आपल्याला जो एक अधिकार दिलेला आहे लोकशाही पद्धतीमध्ये, एक सामान्य नागरिक त्यांचं म्हणणं मांडू शकतो. तर मी एक सामान्य म्हणून मी इथे काम करत आहे, बरोबर आहे की नाही. आणि यावर उपाय आम्ही त्यांना बरेच सुचवले आतापर्यंत. इथे नेहरू नगरची जागा आहे, ठक्करडोमची जागा आहे, त्यानंतर नेरी म्हसोळला जागा आहे, अशा बऱ्याच ठिकाणी जी जागा आहे तिथे खाली आहे. आईला प्रश्न इथे आत्ता असंच असेल त्यांचं इथे करायचं, तर आता बऱ्याच नवीन टेक्निक निघालेले आहेत. तुम्ही इथे डोम टाकू शकता, त्यानंतर तुमचं आपण ह्याला म्हणतो की आता बरेच काही हे निघाले, सोयी सुविधा निघाल्या, तर तसंही साधू राहतात. आणि मला अजून एक प्रकर्षाने असं सांगायचं आहे की एवढे 2 वर्ष इथे साधू वगैरे राहणार नाही सर. हा माझा आयुष्यातला 4था कुंभमेळा आहे, हा 4था कुंभमेळा मी बघतोय. तर कसं होतं की पहिली पर्वणी असेल ना, स्थानिक तर शक्यतो येतच नाही गर्दी वगैरे असल्यामुळे. पहिल्या पर्वणीला काही साधू येतात आणि निघून जातात. इथं आता सिटी लिंक बस जिथे मागे साधूग्राम उभारलं होतं प्रशासनाने, नगरपालिकेने, तिथे ओस पडलेली होती, ती जी ठिकाणी जी आहे ना ती ओस पडली होती. तर त्यामुळे आता शक्यतो आम्हाला आणि नाशिककरांना, नाशिकच्या बाहेरच्या लोकांना प्रशासनावर अजिबात विश्वास राहिलेला नाही. ते आज एक म्हणतील तर उद्या काय करतील, त्यामुळे त्यांनी ते रद्द करावं ही आमची मागणी आहे. रद्द करावं, ते टेंडरच रद्द करावं. वृक्षतोडीचं तोडी नाही आणि इथली जागा पण नाही. आणि त्यामुळे ते वृक्ष इतके तोडणार, 700 तोडणार, 800 तोडणार असं आम्हाला ऐकायला येतंय.
परंतु आमचा त्या प्रशासनावर तर नक्कीच विश्वास राहिलेला नाही. ही चळवळ आता आंदोलन 8-10-100 लोकांपुरतं मर्यादित झालेलं नाही. हे आंदोलन राज्यभर पेटलेलं आहे. आणि आम्हीचे जे खासदार वगैरे आहेत त्यांनी तो दिल्लीमध्ये पण एक लक्षवेधी म्हणतात, लक्षवेधी सूचना म्हणून हा प्रश्न मांडण्यात आलेला आहे. कुठंतरी कुंभमेळ्याच्या नावाखाली काहीतरी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न होतो असं वाटतं. आता नक्कीच कसंही कोणतं सामाजिक जर आंदोलन जर समजा असेल तर सुरुवातीला लोक कमी येतात, फारसं त्यामध्ये सहभाग घेत नाही की काही पोलीस हे घाबरतात सामान्य की काही दंगल होईल किंवा काही पोलीस होईल, लाठीमार होईल. पण आता इतकं ते पेटलेलं आहे की हे प्रमाणाच्या बाहेर पेटलेलं आहे. आणि पूर्ण नाशिककर हा आमच्या मागे उभा आहे. नाशिकच्या बाहेरचे लोक उभे आहेत, आम्हाला फोन येतात, आमचं कौतुक करतात. ते आम्हाला सांगतात तुम्हाला आमच्या भागामध्ये काही मदत लागली. काल गोरेगाववरून फोन आले ते, डोंबिवलीवरून फोन आले ते, पुण्यावरून फोन आले ते प्रोत्साहन मिळतं आम्हाला. त्यानंतर लहान लहान मुलं येतात, ते म्हणतात ही झाडे तोडू नका. अरे प्रशासन, अरे तू थोडासा तरी जागा हो, तुझं काय करणार आहे, कधीतरी जायचंच आहे आपल्याला असं समजा, बरोबर की नाही. तर हे दुःखदायक आहे. त्यानंतर वरिष्ठ नागरिक येतात. आणि त्यानंतर तुम्हाला अजून एक सांगतो की जे कोणी येऊ शकत नाही प्रत्यक्ष, महिला असतील, कामगार असतील, लहान मुलं असतील, विद्यार्थी असतील ना, त्यानंतर वरिष्ठ आजारी नागरिक असतील, बरोबर, तर आम्ही हा सिग्नेचर कॅम्प म्हणून चालू केलेला आहे. त्यामध्ये आम्ही एक जे आहे अगोदर सुरुवातीला आहे ना, ते आम्ही एक जे हरकत केलेली आहे तयार, ही हरकत तयार केलेली तपन वाचवा झाडे वाचवा ही मोहीम आहे. ज्यांनी सही केली ते अगदी म्हणजे या आंदोलनामध्ये इनडायरेक्टली सहभागी झालेले आहेत. त्यांनी इथे येऊन सह्या केलेल्या आहे, स्वतःहून मला शोधतात. मी आता कोऑर्डिनेटर आहे, समन्वयक आहे. अजून आमचे दुसरे 2-3 लोक सिग्नेचरचं म्हणजे सहीचं काम कॅम्प करतात. आत्ताच आमचे मित्र बघा, हे फक्त सिग्नेचरचे पेपर देण्यासाठी ते खास आले. याचा अर्थ यांना नक्कीच तळमळ आहे. या सह्या घेण्यासाठी त्यांना बरंच फिरावं लागलं असेल, घरात असेल, सोसायटीत असेल, गार्डनमध्ये असेल. परंतु हा व्हॅल्युएबल, आम्ही त्याला खूप व्हॅल्युएबल समजतो. आणि बाकीचं तर आमचं इतर तयारी जी आहे ती आमची तर चाललेलीच आहे, पुढे कसं करायचं काय करायचं. सेकंड थिंग अजून असं सांगायचं मला की जी 24 तारखेला सुनावणी घेतली, आम्ही ज्या हरकती घेतल्या तर ऑनलाईन ऑफलाईन, हे 1100 हरकती गेलेल्या आहे. काल फक्त 20च लोकांना बोलवलं. म्हणजे हे संशयाचं वातावरण तयार करायचं काम चाललं. तुम्ही 20च लोकांना का बोलवलं? त्यानंतर आम्ही 20 लोकांना बोलवलं. मग चला 20 लोकांना बोलवा तुम्ही, म्हणजे तोपर्यंत कुंभमेळा तरी होऊन जाईल, म्हणजे वृक्षराजी तरी वाचेल ना. बरोबर आहे की त्यांच्या पद्धतीने 20 लोक बोलत, 1100 लोकांना बोलवायला ते काय लगेच असं आज 20, उद्या 20, सकाळी 20, दुपारी 20 असं नाही करणार ना, बरोबर आहे की नाही. तर त्यामुळे आम्ही काही झालं तरी आम्ही हे वृक्ष तोडून देणार नाही. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यानंतर इथे कदाचित आमच्यावर काही केला जाईल. आताच आमच्यावर काही एलिगेशन्स केलेले आहे की अर्बन नेक्सलाइट्स. आम्ही सुशिक्षित आहोत, इथं सर्व जे आमची टीम आहे छान टीम आहे. आणि आम्ही जर आम्हाला नेक्स्ट लाईट बोलण्यात आलेले आहे, अर्बन नेक्स्ट लाईट्स. हे फार चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. अरे तुम्ही जरी कुठेतरी राहत असाल, अधिकारी असतील किंवा कोण असतील, तर शेवटी ह्या झाडांचा जो ऑक्सिजन आहे तो तुम्हाला कोरोना काळामध्ये किती भयंकर परिस्थिती तयार झालेली होती. त्यावेळेस करोडो रुपये असताना सुद्धा काही लोकांना ऑक्सिजन मिळाला नाही आहे. माझ्या स्वतःच्या घरातील 4 लोक गेलेली ऑक्सिजन न मिळाल्यामुळे. त्यामुळे मला तर अगोदर लहानपणापासून महत्त्व आहे झाडांचं किंवा काय, परंतु आम्ही इथे जी काही रेता डोंगरे होती किंवा काय होती, त्या आम्ही असे कॅम्प तयार केले. आम्ही तिथे ते साफ केले, तिथे माती आणली, रोप आणले, तिथे पाण्याची व्यवस्था केली, काही कंपनींना आम्ही मदत केली. तर आम्ही इथे ऑक्सिजन फॅक्टरी छोट्या का होईना आम्ही तयार करायच्या. आणि काय करणार तुम्ही त्याच्यावर तुम्ही काय करणार, तुमचा पाय ठेवणार का सत्तेचा? हे अगदी हुकुमशाही सरकार आहे. मी अगदी मनापासून आणि तळमळीने बोलत आहे. कारण माझी इच्छा आहे अशी आहे की हे पवित्र ठिकाण आहे, हे जंगल आहे, हा एवढाच एक तुकडा राहिलेला आहे. आणि भविष्यामध्ये हे जंगल होणे नाही आहे. आणि हे नाशिकचं नाक आहे, इथे हजारो वर्षांचा इतिहास आहे, मायथॉलॉजिकल इतिहास आहे, पौराणिक इतिहास आहे. इथे कित्येक थोर ऋषी राहत होते, पक्ष्यांचा चिवचिवाट, इथे खारूत आहे. त्यानंतर अजून एक मला अशी माहिती सांगायची आहे, इथे तर राम, सीता, लक्ष्मण यांचा आदिवास राहिलाच ऋषी मुनींचा, त्यामुळे ठिकाण पवित्र आले. परंतु एक झाड जर म्हटलं
तर त्या झाडावरची आपण त्याला बायोडायव्हर्सिटी म्हणतो, त्यावरचे अवलंबून जे हे छोटे छोटे घटक असतात त्याच्यावर ते अंडी देतात. स्नेल म्हणून अशी तुम्हाला बघा कधी कधी अशी व्हाईट कलरची राखाडी कलरची अंडी दिसतील तुम्हाला. का हापूस का असलं आहे त्यामध्ये जीव आहे. त्यानंतर झाडावर पक्ष्यांची अंडी असतात, खारुताई असते. तर हे सर्व जीव नष्ट होणार, हे कुठे जाणार मला सांगा, तडफडणार आहे. तर धन्यवाद सर, तुम्ही आमच्या चॅनलला भेट दिल्याबद्दल. नमस्कार नाशिककर, मी विशाल तेजाळे आणि माझ्यासोबत आहेत कोविड योद्धा, गीतकार, गायक गौतम भाऊ पगारे. त्यांनी तपोवनासाठी ही कविता पूर्ण नाशिककरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी रचलेली आहे आणि लवकरच त्यांचं एक गाणं लॉन्च होतं आहे. आजच त्यांचं उद्घाटन करणार आहे पोस्टरचं आम्ही. गौतम भाऊ आज 65 वयामध्ये पॅरालिसिसचा अटॅक आलेला असताना सुद्धा आज एवढ्या वयात धावपळ आणि झाडांच्या रक्षणासाठी हे रस्त्यावर उतरलेले आहेत. त्यांनी तर असा नारा दिलेला आहे की एक जरी झाड तोडलं तर आम्ही आत्मदहन करू. आज त्यांची जर उत्स्फूर्त अशी जर इच्छाशक्ती बघितली वयामानानुसार तर आज खरंच तरुण पिढीला लाजवणारी आहे. त्यामुळं माझं एक मत आहे प्रामाणिक की तपोवनातील वृक्ष हे वाचलेच पाहिजे. कारण वृक्ष हे आपलं जीवन आहे, ही सृष्टी आहे आणि ही सृष्टी जर नष्ट झाली तर हळूहळू मानवजात पण नष्ट होईल. एक काळ असा होता की ही सृष्टी निर्माण व्हायला एक झाड पाहिजे होतं या पृथ्वीतलावर आणि ही झाडांची जेव्हा जंगलं झाली, जंगलानंतर एक महाकाय प्राणी जन्माला आला, त्याचं नाव होतं डायनासॉर. आज जर आपण विचार करू शकतो, आज एवढा भला मोठा महाकाय प्राणी, पूर्ण जीवसृष्टी त्याची उद्ध्वस्त होते. आज त्याचे कंकाल आपल्याला कितीतरी खोल जमिनीच्या पोटात बघायला भेटतो. तर मानवा तू काय चीज आहे. त्यामुळे मानवा तू आता सुधर आणि वृक्षांची कत्तल करू नको. तपोवन वाचवा, वृक्ष वाचवा, नाशिक वाचवा. धन्यवाद. तर आपण कुंभमेळ्यानिमित्त किंवा कुंभमेळ्यासाठी जी तपोवनातील वृक्ष तोड होणार आहे त्याविषयीच्या नाशिककरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी महासंगम न्यूज नेटवर्कला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महासंगम न्यूज, खुलासा सत्य असत्याचा.